कुठे पाणी घेऊन ये. काय मग सांगितली कशी झटक्यात ऐकते बघा आपली पोरगी. बस तिथं बस. उभं कुठं राहती. नाव काय? प्रिया. काय शिकते? BSc झाले. जॉब करशील ना? हो. काय अडचण नाही मला. मागच हटणार नाही. रानातली कामं सांगू नका, अभ्यासाचं बोलू नका, शिक्षण म्हणू नका, नोकरी म्हणू नका. हे ऑलराऊंडर आहे पोरगी आपली. जॉब करत असं मला काहीच अडचण नाही. पुढल्या महिन्यात तारीख धरू आपण. आता ते तुम्ही ठरवायचं जॉब करायचा का भांडी घासायला ठेवायची. तुमच्या ताब्यात दिली पोरगी. चालतंय पुढल्याच महिन्यात करू आपण काय असेल ते. हा ते नानांशी बोलून घेतो मी. मामा काय नाटक ती? हा तुला कळतं बोल शकतो लाज वाटते का? काय झालं काय? मी तिथं फवारा फोन कुठे फाशी आली काय? मी तिथं पाणी दे सोडून इकडे काय करा येऊन बसला कपडे घालून ही नाटक करायची का? लग्न जमितो पुरीचा. मी काय येडा म्हणून तिथं फवारा आणतोय त्या पुरीला गुडीला सोडायला जातोय शाळेला कॉलेजला. आणि तू काय रे तुला म्हणून कळत नाही. मला जावा लहान होतं तेव्हा जावाय आता काय आलं ऐन टायमाला सांगता येत नाही. मग बास असल्या म्हणावं लागतं ना त्याला शिकावं लागतं. मामा ही पटलेलं नाही बरं का मला. मी कसंच लग्न होऊन द्यायचं नाही तिचं. तुला पटायला तुला काही विचारून करणार आहे का मी? काय पटायला काम कराय मी? मालक कोण आहे? तू एक शब्द बोललो का? माझी तुला अशीच मरून दिली असती मग मी. माझं काय राहिलंय मारायचं कोण पण गप्पाच टिकतो. एक शब्द बोललो का? मामाचं नाव आहे ना पुरी कुणाची मामाची तू बोलायच नाही. आणि तू झापेवानी काय बसला लाज वाटत नाही का? इथं विचारायचं आधी. जागीरदार झाला काय तू? तिथं चिवून कापेन तुला. मामा मी शांत गुढीत सांगतोय. गुढे करा इकडे इकडे. आता जर नाही होऊन पडली ना हिला विचारा. हा कॉलेजला सोडा येत होतो मी तेव्हा काय म्हणायची अजून टाइम आहे. आणि आता काय होती लगेच चांगलं आलं म्हणजे लगेच निघाले होते तिकडे. नाही टाइम होतो. टाइम आहे म्हणली ना ती. तुझे काय तू लागणार तयार होती का? अरे टाइम कशाला मला शिकू दे म्हणायची. मामा मला पळून जायला भाग पाडू नका. अरे तू काही एकटाच पळून जाणार आहे का? ती पोरगी तर यायला पाहिजे तुझ्या बरोबर. पोरगी अशी अशी तुरे देऊन जाईन तुला कळणार सुद्धा नाही. सांगा आता बोला नाही डोक्यातच दगड घालीन पलटली तर. काय गे काय म्हणतोय यो? सांगा आता नाही तर डोक्यातच दगड घालीन परत. सांग मामाला सांग. नाही बाबा असं काही माझं. बघ बघ असं काय नाही. असं काय नाही. हा मी काय येडा म्हणून काय? मामा हे आता खोटं बोलती बरं का? ते ऐन टायमाला पलटती. मला असलं माहित असतं ना मी मागच काहीतरी केलं असतं. अरे तू आता बी काय बी कर. तुला काय करायचं जाऊ. कसंच लग्न होतं अख्ख्या गावाला माहिती. तू काय सांगतो? अरे मी बी लग्न ह्याच्या बरोबरच करणार आहे. तिचं काय करणार आहे तू? त्याचा आपल्याला अक्कल आहे का उष्ट खायची? तिथं आयत्या पिठावर एका वाडा आला. मी काय केलंय? मी हिला कॉलेज सोडा होतो नुसतं काय असं अंड गेला होतो काय? नाही चांगलं उपकार फेडलं तू. लहानाचा मोठा गेला तुला इथं सांभाळला मी. बाप नव्हता तर सगळं मी बघितलं तुझं. किती काम करून घेशील. शेण मी काढतोय गोरांना खायला मी आणतोय दारा मी काढतोय घालायचं. तू काय करतो नुसतं पैसे घ्यायला काय तिथं? भाकरीचा तुकडा खाऊ घालतोय ना तुला. मग फुकट घालतो काय? सगळं काम केलेलं दिसत नाही काय? आपण काम करतोय म्हणूनच तुकडा घालतोय तुला. कळलं का? मामा बोलायला लावू नको बरं का? मामा मामा तू ना नाटक केलं असतं इथं जीवन मामा बनून विसरून जाईन मग मी. एवढं नाही जात. हे बघ काय तू बोलू नको. तुला सांगितलं ना तू ऐन टायमाला कसं काय लागती? दोन्ही सारखेच येत नाही. ही बी तुझे नाते मी बी तुझं नातोय. मग असं कसं काय करत तुम्ही? पण शिक्षण होतंय. शिक्षण होतं म्हणजे काय? तू शिकवलं असतं. मी काय शेती सगळी करतो ना. ज्याचं कल्याण होईल त्याचं होईल. करता धरता परमेश्वर आहे. परमेश्वर तू मेंटली काय थोडी? तुला कळत नाही का? बोलू शकतो मनातलं पुरीच्या मनात जबरदस्ती लग्न करू नको बरं का? पोरगी ऐन टायमाला सोडून आली पळून तिकडून ह्याला सोडून दे. तुला करायची लग्न करायची? मला काय अडचण नाही. बघितलं का? झापे कसले लोक ही शहर हे हटकून आहे ना. हटकून काढी टाकायला याच्या अजिबात विश्वास ठेवू नका. पोरगी आमची लय चांगली. आता जाईन पण बघतो मी कसं काय पुरीच लग्न होऊन देतोय ते. तुला काय करायचं ते कर. अशा कपड्यानिशी आलतो ना अशा कपड्यानिशी जाईन. मला 1 रुपया नको तुझा. पण तुला सांगतो पोरगी माझीच आहे आणि मी कसं लग्न होऊन देत नाही. हा जा काय करायचं ते कर. पळ इकडे ये तू. आणि कुठे तुला सांगतोय तू जर आता जर केलं ना त्याच्याबरोबर असं मग मेन तू ये. तू जर पलटू नको ध्यानात आण. मला सोपं समजू नको तू. बाबा माझं असं काहीच नाहीये. ती मावळाटी ती अगं ते हटकून करते असं. कळलं का? तुला कळत नाही काय? ऐका ना त्यांचं काय असं ना तर टाका लग्न करून कशाला तुम्ही वाटोळ करता दोघांचं? म्हणाव तसलं काय नाहीये पाहुणं. तुम्ही नका डोक्यात काय घालून घेऊ. कळलं का? हे बावळाट पोरग आहे. अहो जबरदस्ती करून काय होत नाही. जबरदस्ती करून अहो ते प्रत्येक बारीने आलं की असं खोड काढेन काहीतरी. कळलं का तुम्हाला? त्यांचं घर पियाताड होतं ते पियाताड येतं काय त्यांचं. तुमचं करता मॅटर मिटू आणि मग काय असेल ते मला सांगा. जाऊ का मी आता? बरं तुम्ही काय डोक्यात घालून निघू नका. काय तुमच्या वडिलांशी मी बोलतो येऊन काय असेल ते. हा हा चालतं. जा.
जाऊ दे, मलाच नाही बोलायचं. जाऊ दे. काय त्या पोराला एवढं ठेवलं मोकराम इथं सोकून द्यायचं मागच काढून तर धरतय दारण काढतय शेणाने घेतलं इथं ठेवून नाक चांगल्या पुरीचं वाटोळ करून बसल. अगं तूच खाऊन खाऊन माझा लावतो टोंगा. माझा बापड्या खा, जावाय बापू खावा, घे बसला बुवा कँडी. कुठे गेला काय? हे बघ इथं बसलाय. हे बघ तुझं असं असतं. कसं यार, कसं केलं तू? ऐन टायमिंगला तू गोंधळ घातला. मी बोलले होते ना आपण करू सगळं व्यवस्थित. तू कशाला आली इकडे? तुला आता असा राग धरायचा आहे का माझा? तू आईन टायमाला माती खाल्ली तिथं मामाला डायरेक्ट म्हणायचं होतं तू आता माझं मी आहे कोण तुमचा? अरे तसं नाही, पण तुला कळतं का आपण प्लॅनिंग करणार होतो. कसला प्लॅनिंग करणार होती? माझं डायरेक्ट सगळ्यांना पुढे बोलायचं का? कुठं ते तरी पण कुठं ते लगेच हा म्हणले होते का? मी कुठं त्यांना हा म्हणले होते लगेच? ते फक्त बघायला आले होते ना. मग तू कसं काय मामासमोर तसं म्हणत होती मी करणार आहे म्हणून? मग तू डायरेक्ट असा धावधो आला. त्यांच्या पुढे नाही बोलता येत. काय झालं? ऍक्शन. तू असं धावधो आला कसं बोलायचं बरं मी मग? तुझं लग्न जमवत आहे मी असं बसतोय तू बघत त्या लग्नात मी काय बुंदी वाटा येऊ का तुझ्या लग्नात? अरे पण तुझे पोरग मी सांभाळू का झाले? हो अरे पण मी तुला सांगितलंय ना मी करीन, तू तुझ्याशीच लग्न करीन. तुला माझा विश्वास नाहीये का? विश्वास माझाच माझ्यावर नाही राहिला. मी काय करू? मला सुचाना मेल त्यांच्या पुढे ही म्हातारी ना तिला दवाखान्यात नाही मी लागतो ना. ऐन टायमाला किती केलं तिने. मरू दे त्यांचं, मरू दे. तुला माझा विश्वास आहे ना. आपण दोघंच लग्न करणार आहे. मी कोणाशीच नाही होणार. मी फक्त आणि फक्त तुझीच होणार आहे. आणि जर नाही दिलं लावून तर काय करायचं आता? आपण पळून जाऊ बस का? घे माझी शपथ. तुझी शपथ. बघा मी बघ तू जर पलाटली ना मग अवघड होईन बरं का लय. नाही वाटूळ होईन राव माझं. येडाय का? एवढा अख्खे दिवस मी तुझ्याच माग एवढं सगळं म्हणजे माझं सगळं काही तूच आहे आणि मी कस काय पलटन बरं? तू कर ना थोडा विचार. तू मला एक सांग, मी तुला सोडून दुसऱ्या पोरीकडे बघितलं का? कॉलेजला गुडील सोडायला आहे, किराणा मी आणतो, सगळं करतो मी करतो आणि काय कामधंदे मी सगळे करतोय. आणि मग पोरगी ऐन टायमाला दुसऱ्याच्या गळ्यात. तो जो तुला माहिती का तो 1 तास आला आणि लग्न करून तुझ्याबरोबर घेऊन गेला. तू लय सिटीत जायची म्हणून तू का असं करायची का? अरे पण त्याचं माग किती कुठाने असते असले पैशावाल्यांचे. अरे पण तुला माहिती ना मी नाही जाणार कुठं. मी या मामाला कोणी सांगायचं ऐन टायमाला? सांगू आपण सगळं हळूहळू करून सांगू. या सगळ्या अख्ख्या वस्तीला माहिती की माझं तुझं ती तात्पुरतं म्हणते. ह्यांच्या समोर मी राहायचं का? कसं राहायचं मी? अरे पण आपण कोणत्या तोंडाने त्या मामाची कामं करायची मी? जाऊ दे त्यांचे काम ते बघतील. तू मला एक सांगायचं आता मामा पुढे डायरेक्ट जायचं. मला नितीन आवडतोय. तू जर करून देत असाल तर ठीक, नाही तर मग तेवढं तिथपर्यंतच बोल. तू बोलून बघ ना एकदा. आता असं कसं करणार तू? असं डायरेक्ट नाही बोलता येत. आपण ना थोडासा प्लॅन करू, हळूहळू सांगू सगळं. आता एवढं येऊ भांडणं तर न होती उलट माहिती का? आता लगेच बोलल्यावर गरम आहेत सगळे, गरम आहेत. गरम याच्यात बोलून काढलं ठीक. तू ऐन टायमाला म्हणायचं माझं काहीच नव्हतं परत म्हणायचं माझं होतं. मामा जाय चक्राला व्हायचं आणि येडं व्हायचं. ते नाही होणार काही. मी आहे ना, आपण करू दोघं जण मिळून सगळं काही व्यवस्थित करू. आणि जर पळून गेलं ना काही काम करीन मी, लाकडं तोडीन, काही करीन मी. माझं शहरात चल एखाद्या गावड्याच्या हाताखाली लाईन, पण मी ना लग्न तुझ्यावर करीन. ध्यानात ठेव. मला माहिती, मला विश्वास आहे तुझ्यावर का तू मला सुखीच ठेवशील. बरं जाऊ दे. आता तू एक काम कर, घरी जा जेवण वगैरे कर व्यवस्थित. तू जेवलेलं नसेल सकाळपासून सगळं शेतातच जातोय. फवारा आणि तो ना हे असंच आलोय. मामा पाणी द्यायला होता पण मामा आला घरी कपडे घालून लगेच नवरदेव बघाय बसलाय. बरं जाऊ दे. आता जेवण बिवण कर, आपण भेटू थोड्या वेळाने. जेवण वगैरे झालं की भेटू नको तू डायरेक्ट मामा स्पष्ट बोल. बरं बोलू, संध्याकाळी बोलू आपण. ठीक आहे? आणि म्हातारीला समजून सांग. कोण नको चालायचं कुठं कुठं. बरं जाऊ, चल नको राग म्हणू. चल आता. आणि तू विश्वास हे करायचं ना, तडा देऊन द्यायच नाही. मला विश्वास आहे. माझा विश्वास नाही का तुझा? मी विश्वास ठेवतो, तू जाऊन देऊ नको. मला काय दुसरं काय गत्यंतरच नाही कसलं. तू काळजी नको करू. तू सोडून कुणीच नाही अरे मला. विश्वास ठेव थोडा. आता खातो फिरू खातो इथं. धरा पाणी. बरं मी काय म्हणतोय, त्या दिवशी स्थळ आलतं तुला, कसं काय वाटलं तुला? स्थळ तसं चांगलंय. अगं चांगलं नाही, एकदम बेस्ट आहे. गावातली आहे ना ले लोक आहे ना त्यांच्या मागं होती बरं का सोयरिकीसाठी. पण मी फकड्याने आधीच नंबर पटकून टाकला तिकडे. आहे का नाही? आणि पोरगी चांगली होई जाई. पोरगी आपली दिसाय रूपवाने. चांगली म्हणजे पोरगी चांगली म्हणून पोरग बी चांगले भेटले. हा, आणि शिक्षण चांगले आहे का नाही? मला तर वाटतंय ना पहिलं ना आता मी त्या नानाच्या मागे लागतो आणि तारखेचं बोलून घेतो त्यांच्याशी. पण त्या दिवशी नितीननी गोंधळ घातला. त्याचं काय घेऊन बसली तू? अगं तसलं ते काय नाही,
नानाशी मी बोलतो व्यवस्थित, आणि ते काय येड आहे त्याच्याकडे कोण लक्ष देते? हा, साधं ते आपल्या इथं मजुऱ्या करायला आहे, त्याच्या काय नादी नको लागू तू, आणि त्याच्या अडचणी नाही काय, मी बघून घेईन ती. तसं नाही बाबा, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण ना मला ना नितीनशीच लग्न करायचंय. डोकं बिकं फिरलं काय तुझं? अक्कल आहे का तुला थोडीफार? हा, बरं वाईट काय कळतं का तुला? अगं तू एवढा पोरगा मी सोन्यासारखं बघितलंय, ते सोडले, ह्याच्या कुठं नादी लागते तू? तुला ते बोलल्यामुळे तसं वाटत असं ना, त्याचा विचार डोक्यात काढून टाकतो, काय होत नाही. तसं नाही, पण आमचं प्रेम आहे एकमेकावर, आणि तसं पण ते आपल्या इथंच आहे, किती लहानपणापासून आपण त्याला ओळखतो ना, तर भाचाच आहे ना तो. आणि तो बोललेला ते खरंय, प्रत्येक काम त्याने केलंय, मला कॉलेजला नेऊन सोडलंय, आजीला दवाखान्यात नेलंय, सगळं. परत किती आपल्या किती वाईट वेळ आली, किती लवकर धावून आला होता तो. कुठे आहे का दुसरा धावायला? तोच आला ना. आणि त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला, होय का आजी? त्या दिवशी तो स्थळवाला माणूस आला, तो येतो कधी कधी आपण त्याला पाहिलेलं तरी आहे का? पण नोकरीला आहे, नोकरी आहे, शाळा शिकलेला आहे, कामाला लागलेलं म्हणलं ते विचार करावा. अगं बरोबर आहे आजी तुझं, पण नोकरीवाला किती मला बाहेर घेऊन जाईन, आणि हा आपला इथंच राहतोय, मला इथंच ठेवीन, मी तुमच्या डोळ्यासमोर राहीन. तुम्हाला नाही आवडणार का? अवघडच काम आहे बाय. शेती ए, तुला अक्कल आली का? हा, लय शहाणी झाली तू. हा, मला कळतंय का तुला जास्त कळतंय? काय फाद्या रुपडे आहे का त्याकडे? पण तो तुमच्यासाठीच करतोय ना, दुसरा आहे कोणी? आहे का मला भाऊ का जो शेतकरी पाईन? त्यांनी नाही केलं तर मजूर लावला असता मी एखादा, विषय तो नाही. अगं तुला कळतं का, शहरातला पोरगा इंजिनियर आहे, इंजिनियर. काय करतात त्या इंजिनिअरिंगला? आणि तसं पण तुम्ही त्याला शब्द दिला होता, होय का आजी? तू तर म्हणली होती जावई 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 आमचा. अगं पण ते नातू खरं आहे, पण ही तू विचार कर ना, नोकरदार आहे, चांगलं भेटतं, तो काय येड्यावानी करती? जेव्हाला काळू केला तुला इथं शेतीत करावं लागन, बसावं लागन, करीत या ना. आणि 20 लाख रुपयापर्यंत खर्च करायची तयारी आहे माझी लग्नाला, कळलं का? एवढं मोठ्या धुमधडाक्यात करायचं, तुझ्या काय डोक्यात खोळ घेऊन बसले? तसला अजिबात जमणार नाही मला. बाबा चांगला आहे तो. तुला जास्त कळायला लागलं का? तुला जास्त कळायला लागलं? मी करीन तर त्याच्याशीच लग्न करीन ना, तर मी नाही लग्न करणार. ही काय कार्टी झुपरी बिया करे ग. असलं काय करू नको. हे बघ, नानाला मी शब्द दिलाय, आणि एवढं चांगलं स्थळ परत भेटायचं नाही. आता घाण करू नको तू, कळलं का? तुम्ही त्याला पण दिला होता ना का, तो हिचं लग्न तुझ्याशी लावून देत? काय झालं मग आता? आता पावल्याच बुद्धे बदलती, कोण नाही राहत शब्दाला जागत. मला शब्द दिला होता, कुठं बसायचं धरून त्याला. नाही शब्दाला जागृत, तर त्या नानाला पण सांगा, काय गरज नाही आमच्या घरी यायची. ऐ, अगं गप तू, ऐकत जा, मोर नको जा आई बाप्पाच्या. दिला होता ना शब्द, नितीनला मोडला, काय करणार रे? हा, मोडला होता तर मग ह्या नानाचा पण शब्द मोडून टाका. तुला जास्त कळतं का? जास्त कळतं का तुला? बापापेक्षा जास्त कळतं का? तुम्ही मला मारते एवढ्या छोट्याच्या गोष्टीवर. मला जगायचंच नाही. थांब, मला बघू दे, मी ना औषधच घेते, औषध घेते. मला नाही जगायचं, मरून जाऊ द्या मला. नाही, मला मरू द्या, मला नाही जगायचं. मग ऐक तू जरा, ऐक तू गप जरा. अरे पोरगी पार कडला आली आहे, नका उग होत्याचं नव्हतं करू. एक तो पोरगा नाही मला, ही पोरगी यायला मी कोणाच तोंडाकडे बघायचं? तुला एवढंच तुझी इच्छा आहे ना, तुला नितीनशीच लग्न करायचं ना? हा, चालतंय. नानाशी बोलतो मी, 2 जोडं खातो, पण त्याच्या पाया पडतो मी, आणि मोडलं म्हणून सांगतो. तू त्या नितीनशीच लग्न कर, बस. पण करायचं ना तुला? करायचंय मला. पोरी एकदा विचार कर बर का, पण पोरग गरीब येते, मजुऱ्या करतय. करू दे, मी सुखी राहीन त्याच्यासोबत. मी पण मजुरी करू लागेल. अगं पण इकडे एवढं चांगलं जीवन सोडून कशाला तू असला विचार करती? पण कुठं तू बाबा, तो कुठं दुसऱ्याच्या वावरात जातोय? आपल्याच शेतात करतोय ना सगळं काही. ते एवढंच तुमचं आहे ना, लावून देतो लग्न तुझं त्या संग. आणि काय खर्च करायचा ना मला, तुमच्या नावाने बँकेत ते पैसे टाकतो, बस. पैसे नका. नाही, शेवटी हे बघ, तुझ्यासाठीच जमावलं होतं ते, तुमच्या संसाराला पुढं उपयोगी पडते. काय आता त्यो बी बादचा, काय आता मला मुलासारखाच धरायला लागेल, होय. आणि त्याला मी बोलतो, काय असेल ते त्याचं बी मिटवतो, माफी मागतो वाटल्यास त्याची, पण तुझं त्याशी लग्न लावून देतो. येड्या वाकड्या कन्या गुगऱ्या करायच्या आणि द्यायचं फुकट. हा, तू नको लय नाराज हो. कसं आहे, पोरांच्या मनाने चालायला लागतंय. शिकलेली आहे ती, त्यांना बी बरं वाईट कळतंय त्यांचं, कळलं का? बरं चला, जाओ तुम्ही आता हे औषध येतो मी. द्या, मी ठेवून देते ती. हा, आणि परत नका पिवते, मला मागायचे, जावा. अरे पोर, कशाला बोलिले मामा? थिरपाना घ्यावा, खाली बसा उंच. हा बोल, तू तर बोलूच नको रे. म्हाताऱ्या माणसाच नाही काय, सांग बाबा काय असन तस. ते लग्नाचं काय म्हणत होता तू? काय म्हणलं तो?
तू कुठं देतोय पोरगी? मी तर म्हणतोय मला गुढी आवडत होती, मी लग्न करीन म्हणून. तू आणतोय स्थळ. मामा आहे ना, अरे तुला बोलू नाही ना अरे कोणत्या मामा? मामा भाषेचं तुला माहिती का काही? बरं ते जाऊ दे, झालं गेलं सोडून दे. त्या दिवशी तू म्हणला का ते मला बी थोडं पटले. आणि काय आता मला बी काय तिच्या मनाविरुद्ध लग्न करू वाटेना आणि तुझं मन मोडू वाटेना. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांचंच लग्न लावून द्यावा. मी पण तसंच म्हणत होतो, मला काय लय मोठं लग्न नको, काही नको. 4 माणसात दे नाही तर कोर्टात दे नाही तर कुठं दे, पण माझं लग्न लावून दे एवढंच म्हणत होतो मी. आणि इथंच राहणार होतो ना डोळ्यापुढं. तू आणायचा स्थळ पोरगी जायची दुसरीकडे, जीव गुतलेला माझा त्याच्यात. नाही सगळं बरोबर आहे तुझं, पण आम्हाला काय मागं डोळे आहेत का तुम्ही काय काय करून ठेवले ते काहीच नाही केलं आम्ही. काय काय असं सगळं असं दाखवित येतोय तेव्हा काय केलं? मी सरळ सरळ बोलतोय ना मला आवडत होती म्हणून ती. आणि हिला दोन्ही भाषा सारख्या असून कस काय असं केलं काय नको? माझी दोन्ही नातवंड येतं, पण मी म्हणलं जाय ना शिकते शाळा होईन जरा मोठं लागन या कार्ड नोकरीला. आता तो इथं शेतीत काम नोकरीला मग शेतीत काम करतो, मग खायला नाही लागत होय? करा खाना सोडायला ह्याला तो काय तेव्हा यायचा काय जावाय दिले तुला करून? मस्त नाही यायचं हो. जाऊन दे मरून दे, नाही ऐकत ना पर यांच्या कान्या गोगऱ्या करा, लापची बिपची बारडा आणि द्या करून लग्न. मरून दे तिकडं थोडं डोंगदारी करीत बसता पैसा खर्च करीत. सोपा नाही आताच्या काळाला खर्च होतोय लई. नाही. हे बघ पोरं आहेत, ठरवलं ना त्यांच्या मनाने करायचं चांगलं करा, काय करायचंय तसं लग्न तुमचं लावून देऊ आम्ही. मामा मी बी तसं म्हणत होतो. तेव्हा काय करायचंय ते तुमच्या मर्जीने करा. बस हा तुझे काही इच्छा असली तर तू सांग. आता बोलायचं परत हापकायचं नाही. नाही मी सांगितलं लग्न करीन तर तुझ्याशीच करीन म्हणून. आणि तू असं दारू तर बोलणार का? काय असेल ते मामा पुढे बांधू घेतलंय, जसं मला जसं बांधू घेतलंय तसं काय असेल ते स्पष्ट. हे बघा लग्न म्हणजे काय ऍग्रीमेंट नाहीये, शेवटी तू माझाच आहे. मामा तसं नाही. ऐन टायमाला काय तुमची ही कशी पलटली बात नातोसा झाले आम्ही पलटती, तसं नको व्हायला. आपण मामा खंबीर आहे, तुम्ही तो काहीच विषय घेऊ नका. मग तसंच म्हणत होतो मी आधी. हा आणि माझं एक म्हणणं आहे, आपलं आहे ना मी 20 लाख रुपयाच्या लग्नासाठी काढून ठेवलं होतं, तर ते माझं म्हणणं होतं तुमच्या बँकेत नावाने टाकावं का तुम्हाला लग्न मोठं करायचं. तुम्हालाच राहू द्या म्हातारपणी, मी हाय अजून काम करायसारखा, मी अजून गुरख सांभाळीन, अजून शेण काढीन, पण मी चांगलं करीन. नाही नाही, या बघा आपलं मोजकं लग्न लावून देतो तुमचं आणि 10 लाख रुपये तुमच्या दोघांच्या नावाने बँकेत टाकून देतो मी. चालन? पैसे नको बाबा आम्हाला. नाही 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 तसं नाही. पोराव तुमच्यासाठी कमावलंय, तुम्हालाच राहू दे ती. आम्हाला काय करायच्यात म्हातारपणात ठेवून. हा पोरं हीच संपत्ती आहे आमची. तुम्ही नीट राहा, बाकी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले सगळं. बरं का? पटलं का तुला तरी आता? आता सांगितलंय आता करून टाक जसं असेल तसं. नाही ऐकत रगडत आई पोरांच्या. मला फक्त पोरगी दिली ना हा लय झाली. बर हा या बघा हा तू गुस्तर नाही हा मानावानं उद्या दार टायमाला चालला गावात की आला रानात. नाही नाही तेवढा तू विश्वास म्हातारी होत चालली, तू काय तरणी नाही होत चाललेली. तू मला बोलू नको, तुला न्यायला कोण नाही परत. जाऊ दे ना. तुला काय म्हणते मग? तसं पण दुखण्या पाण्याला काही हाच लवकर धावून येतो ना आपल्या. कस काय म्हणते मग असं बोंबला थेडला कधी दिसलं तुला? उपकार करतात काय वर करतात, लहानाचं मोठं केलंय ना. तू लग्नाला लिहू नको, बुंदी सूत खाऊ नको माझी. आपली घरी बसून राहील, घर संभळेल. जाऊ द्या तुम्ही पण. बरं बाबा येऊ नको कार्यालयात लग्न करायचं काय लांब. मामान मी आहे, मामा लय झाला आम्हाला. बरं चला काय असेल ते आता तुमच्या समोर झालेले. एक काम करा, झालं गेलं सोडून द्या, नव्याने सुरुवात करा. तुम्ही आपली आता कामं सटकून करा आणि तुम्ही घर सांभाळा. चालतंय? जावा लागा कामाला तुमच्या, पळा. चालते. हां